नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 41 नंबरचं सेशन कसं सोडवायचं ते समजून घेतोय। सर्वात प्रथम तुम्हाला ब्राउझर लॉग इन करायचं आहे। मी सिम्युलेशनला आलो डायरेक्ट। मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट्स प्रदान करतो। शोध बॉक्समध्ये बायोग्राफी प्रेझेंटेशन टेम्पलेट सर्च करायचे आणि त्याला तयार करायचे। सर्च बारमध्ये जायचे, तुम्हाला टेम्पलेटच्या टॅप करायचे आणि ह्या प्रेझेंटेशनला टॅप करून तुम्हाला क्रिएट करायचे। दोन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय। प्रेझेंटेशन दर्शकासाठी वाचनीय असणे आवश्यक आहे, म्हणून स्लाइड क्रमांकामधील निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदला। 24 एवढा साईज तुम्हाला करायची आहे। साईजला जायचंय आणि 24 साईज तुम्हाला निवडायची। सेव्ह ॲजचा वापर करायचा आहे। यासाठी तुम्हाला फाईलमध्ये जायचंय, तुम्हाला सेव्ह ॲजला टॅप करायचंय, डेस्कटॉपला टॅप करायचंय, फाईल नेम द्यायचंय आणि सेव्ह बटनावरती टॅप करायचं। 4 नंबरचा प्रश्न आहे। आपल्याला रंग घ्यायचा आहे, लाईट ग्रे बॅकग्राऊंड 2 कलर्स। स्टार्ट बटनावर टॅप करू, कलरला जाऊ आपण। या ठिकाणी 4 नंबरच्या ओळीमधला 1 नंबरचा कलर आहे तो निवडायचा, त्यावरती टॅप करायचा। अशा पद्धतीने सिम्युलेशनचे आपण 4 प्रश्न सॉल्व्ह केले। आपण आता गाइड डू इट युअर सेल्फच्या प्रश्नाकडे जातोय। 41 नंबरच्या सेशनमध्ये स्टार्ट बटनावरती टॅप करतोय। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक ब्लँक प्रेझेंटेशन अजून उघडायचं आहे। टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आणि त्या टेक्स्ट बॉक्समध्ये प्रेझेंटेशन नावाचा टेक्स्ट तुम्हाला एंटर करायचा आहे। पहिलं जायचंय, न्यूला टॅप करायचंय, ब्लँक प्रेझेंटेशनला टॅप करायचंय। दुसरं तुम्हाला इन्सर्टला जायचंय, टेक्स्टच्या ग्रुपमध्ये यायचंय, टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, टेक्स्ट बॉक्स असा प्लेस होल्डर करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला शब्द टाइप करायचा, तो म्हणजे प्रेझेंटेशन असा शब्द टाइप करायचा आहे। मी कॉपी पेस्ट केलाय, बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं आहे। सेकंड नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इमेज सिलेक्ट करायची, फॉर्मॅट टॅब पिक्चर स्टाईलचा ग्रुप वापरून त्याला पिक्चरची जी स्टाईल द्यायची, बेव्हल ओव्हल ब्लॅक नावाची एक स्टाईल द्यायची। हा जो पिक्चर दिलाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा, तो पिक्चर सिलेक्ट करायचा, फॉर्मॅटला जायचंय, मोर स्टाईलला टॅप करायचंय। या ठिकाणी तुम्हाला जी स्टाईल दिसते गोल ओव्हलवाली, ते बेव्हल ओव्हल ब्लॅक नावाची स्टाईल आहे, त्यावरती टॅप करायचंय, बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचंय। 3 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय। सेव्ह ॲजचा वापर करून दिलेलं प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर तुम्हाला बायोग्राफी प्रेझेंटेशन नावानं सेव्ह करायचंय। पहिले फाईलला जायचं आपल्याला, दुसरं सेव्ह ॲजला टॅप करायचंय, तिसरं डेस्कटॉपला तुम्हाला जायचंय। डेस्कटॉपला टॅप केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला बायोग्राफी प्रेझेंटेशन नाव टाइप करायचंय, कॉपी पेस्ट केलं तरी सुद्धा चालतंय। सेव्ह बटनावरती टॅप करायचंय, तुम्हाला डेस्कटॉपला प्रेझेंटेशन सेव्ह होईल। नेक्स्ट तुम्हाला सबमिट बटनावरती टॅप करायचंय। 4 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय। एक्सपोर्ट करून दाखवायचं। एक्सपोर्टचा मी नियम सांगितला तुम्हाला की जोपर्यंत फाईल एक्सपोर्ट होत नाही तोपर्यंत सबमिट करायचं नाहीये। म्हणजे आपल्याला फाईलला जायचंय, एक्सपोर्टला टॅप करायचंय, क्रिएट PDF XPS ला टॅप करायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी बायोग्राफी फाईल नेम एंटर करायचंय। फाईल नेम सांगितलंय ते फाईल नेम टाइप करायचंय आणि पब्लिश बटनावरती टॅप करायचंय। नेक्स्ट फाईल जोपर्यंत PDF होत नाही तोपर्यंत थांबायचंय आपण। नेक्स्ट तुम्हाला सबमिट बटनावर टॅप करायचंय। शेवटचा प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला एक कलर द्यायचा आहे, फॉन्ट कलर, तो म्हणजे ऑरेंज कलर। हा जो शब्द तुम्हाला दिसतोय तो सिलेक्ट करूया आपण। कलरला या ठिकाणी जायचंय तुम्हाला आणि इथं ऑरेंज कलर तुम्हाला निवडायचा आहे। बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं आहे। अशा पद्धतीनं आपण 41 नंबरच्या सेशन मधलं गाइड डू इट युअर सेल्फ नावाचे प्रश्न समजून घेतले, कसे सॉल्व्ह करायचे। परत पुन्हा भेटू आपण 42 नंबरच्या सेशन मध्ये। थँक्यू सो मच।